ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे काठमांडूत टेक ऑफच्या दरम्यान विमान कोसळलेलं आहे। त्रिभुवन विमानतळावरती हे विमान कोसळल्याचं कळतंय। सौर्य एअरलाइन्सचं हे विमान होतं। विमानामध्ये 19 प्रवासी प्रवास करत होते। सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय, नेपाळमधली ही दृश्य आहेत। त्रिभुवन विमानतळावरती सौर एअरलाइन्सचं हे जे विमान आहे हे कोसळलंय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, नेमकी ही घटना कशी घडली आहे आणि सद्यस्थिती काय? शौर्य एअरलाइन्सचं हे विमान आहे आणि हे काठमांडूहून पोखरेला जात होतं। हे जे विमान आहे हे बॉम्बार्डिंग CRJ-200 या प्रकाराचं हे विमान आहे आणि यामध्ये 50 प्रवासी बसण्याची जागा। याच्यामध्ये विमानामध्ये साधारणतः 19 प्रवासी असल्याची माहिती मिळालेली आहे आणि जेव्हा हे विमान हवाईपट्टीवर उडत होतं तर 3 फुटाच्या अंतरावर गेल्यानंतर हे विमान कोसळलं आणि त्याला आग लागली। सध्या घटनास्थळी नेपाळ विमानतळावर म्हणजे त्रिभुवन विमानतळावरतील जे कर्मचारी आहे ते बचाव दलात सहभागी झाले आहे। बचाव पथक देखील दाखल झालेलं आहे आणि युद्ध स्तरावरती बचाव अभियान सध्या सुरू आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः जे 19 प्रवासी होते ती प्राथमिक माहिती मिळते की त्या संदर्भात अजूनही कोणी स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही। काही जी माहिती मिळते सूत्रांची माहिती आहे त्या संदर्भात की दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भात लवकरच नेपाळ सरकारच्या वतीनं माहिती देण्यात येईल अशा प्रकारची माहिती देखील पुढे आलेली आहे। शौर्य एअरलाइन्सची हे विमान होतं ज्यामध्ये मोठा अपघात झालेला आहे। स्टुडिओ अपडेट घेत राहणार आहोत प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।